लहानपणा शिकवायला आली असशील तर प्लीज कृपा करून असं प्लीज करू नकोस. माझं आधीच डोकं खूप फिरलंय. कारण ती सावली माझ्या सारंगच्या कानात काय सांगत होती ते मी ऐकलंय, तू नाही. हो आई हो, सगळं मान्य आहे, पण तुम्ही प्लीज जरा शांत व्हा. तुम्ही इतका राग राग नका करून घेऊ, तुमचंच ब्लड प्रेशर वाढेल. आणि मी काय म्हणते, ती सावली बडबड करते, तिला करू देत ना. आता सारंग शुद्धीवर तरी आहे का? त्याला काय कळणार आहे ती काय बोलतेय, काही समजणार पण नाहीये. मग तुम्ही काय इतकी चिडचिड करून घेताय? आत्ता कळत नसेल त्याला, पण त्याला शुद्ध आल्यानंतर सुद्धा ही बाई थांबणार आहे. ती त्याला काही ना काहीतरी सांगतच राहणार निगेटिव्ह, आणि ह्याला ते पटणार. हा आपल्या विरोधात जाणार. नाही, ती खूप डेंजरस आहे. मी तुला खरंच सांगते. ती काय करते माहितीये, ती चॅप्टर आहे. ती ना त्याची सहानुभूती गोळा करायचा प्रयत्न करते. पण असं काय सांगत होते ती सारंगला? हेच की ती आपल्या घरातून निघाल्यानंतर तिच्यावर म्हणे कोणीतरी गुंड पाठवले होते. बापरे, गुंड? आई, गुंड पाठवलेले कोणीतरी? कोणी पाठवलेले? कोणाचं नाव वगैरे घेतलं का तिने? नाही ग, ते नाही कळलं मला. पण मी जेव्हा तिथे गेले ना, तेव्हा हे तिचं कारस्थान चालू होतं. मी तिला थांबवलं, तिला जाब विचारला, तेव्हा तिची तंतरली. मग ती सारवासारव करायला लागली. ती म्हणायला लागली, नाही नाही, मी असंच काहीतरी बडबड करत होते, असं खरं तर काहीच झालं नाही. मी असं काहीतरी सारंग सरांच्या कानात बोलले तर म्हणे की त्याला धक्का बसेल, त्याला जाग येईल. आता बोल. ए म्हातारे, तुला ना काहीच माहित नाहीये. सावली जे काही बोलत होती ते 100% करेक्ट होतं, खरं होतं. खरोखरच उंड तिच्या अंगावर गेले होते. आणि जर त्या सावलीने हे सत्य सारंग समोर किंवा पोलिसांसमोर सिद्ध केलं ना, तर तुझा नॉट सो लाडका मुलगा राजकुमार तो चांगलाच अडकेल या सगळ्यात. खरं ना, एका अर्थाने हे सगळं माझ्यासाठी खूप चांगलं आहे. हे सगळं सिद्ध करण्यासाठी त्या सावलीकडे जर पुरावाही नसेल ना, तर मी तिला सगळे पुरावे गोळा करून देईन. सावलीच्याच खांद्यावर बंदूक ठेवून तुला आणि त्या राजकुमारला या घरातून कायमचं बाहेर काढण्याची उत्तम संधी मला परत मिळणार नाही. काय तुझ्याशी बोलतेय? हो, अगं इथे काय उभे राहून करतेस तू? जा सावलीकडे जा, तिच्यावर बारीक नजर ठेव. ते काय काय सारंगच्या कानात भरळेल, काही सांगता येत नाही. हो आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी व्यवस्थित लक्ष ठेवेन. पण हां, मी जाण्याआधी मला प्रॉमिस करा, तुम्ही त्या सावलीसोबत अजिबात भांडायला जाणार नाही, तिच्याशी अजिबात वाद घालणार नाही, कारण त्याने तुम्हाला त्रास होईल. आणि आई, आपला सारंग बरा होणं, तो शुद्धीवर येणं खूप महत्त्वाचं आपल्यासाठी. म्हणून एक मिनिट. हां, आत्ता खालती जे काही नाटक झालं, त्या सुशीलाने जे काही वाघळीचा पवित्रा घेतला होता, माझ्या शब्दाला शब्द लावत होती, ते सगळं कोणी शिकवलं तिला? तू आणि अमृताने ना? खरं सांगा, तुम्ही केलं ना तिला पुढे? हो आई, नाही नाही नाही, माझे काही चूक नाही त्यात. मला काय माहित नव्हतं एवढी ओव्हर ऍक्टिंग वगैरे करेल. तुम्हाला खरं सांगू, हे ना सगळं अमृताताईचं डोकं होतं. काय? अमृता?